Problem 7. In an arithmetic progression, sum of the three consecutive terms 27 and their product is 504. Find the terms. आपल्याला 3 consecutive terms काढायचे आहे. त्याची सम 27 दिली आहे आणि प्रॉडक्ट दिला आहे 504. आणि काय म्हटलं आहे, अज्यूम दॅट 3 consecutive term in AP are a minus d, a and a plus d. तर आपल्याला 3 consecutive term दिलेले आहे. 3 consecutive term in arithmetic progression are a minus d, a आणि a plus d. आता आपल्याला इथे 2 कंडिशन्स दिले आहे. तर पहिली कंडिशन काय दिली आहे, सम ऑफ 3 consecutive term is 27. तर या 3 टर्मची सम किती होईल, 27. म्हणजे a मायनस d ही फर्स्ट टर्म झाली, प्लस a ही सेकंड टर्म, प्लस a प्लस d ही थर्ड टर्म. आणि याचं जे सम आहे ती किती दिली आहे, 27. तर आता बघा इथे मायनसमध्ये d आहे आणि प्लसमध्ये d आहे. हे काय होईल, कॅन्सल. मग a a a याची ॲडिशन काय होईल, 3a इज इक्वल टू 27. मग a इज इक्वल टू काय होईल, 27. न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरमध्ये येईल आणि a इज इक्वल टू याला 3ने डिवाइड केलं तर 3 9 are 27. म्हणजे a ची व्हॅल्यू आली 9. आता आपल्याला सेकंड कंडिशन दिली आहे, 3 consecutive टर्मचं प्रॉडक्ट दिलं आहे 504. तर पहिली टर्म काय आहे, a मायनस d इंटू सेकंड टर्म a इंटू थर्ड टर्म a प्लस d. आणि या 3 टर्मचं जे प्रॉडक्ट आहे हे आपल्याला दिलं आहे 504. आणि आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपल्याला a ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे, तर आपण a ची व्हॅल्यू इथे पुटअप करू. म्हणजे काय होईल, 9 मायनस d इन ब्रॅकेट कंप्लीट इंटू a ची व्हॅल्यू 9 आणि इथे होईल 9 प्लस d इज इक्वल टू 504. आता हा जो न्यूमरेटरचा 9 आहे याला आपण डिवाइडमध्ये घेऊन जाऊ. काय होईल, 9 मायनस d इथे 9 प्लस 9 प्लस d इज इक्वल टू 504 अपॉन 9. आता काय होईल, इथे बघा a प्लस b a मायनस b. इथे a प्लस b a मायनस बीचा फॉर्म्युला लागत आहे. तर a प्लस b a मायनस बीचा फॉर्म्युला काय, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. म्हणजे इथे काय होईल, 9चा स्क्वेअर मायनस डीचा स्क्वेअर. a प्लस b a मायनस b कशाचा फॉर्म्युला आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. याला 9ने डिवाइड करा. 504 डिवाइड बाय 9. 9 4s are 45. 5 9 6s are 54. तर इथे येईल 56. 9ने डिवाइड केलं. आता 9चा स्क्वेअर किती होईल, 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. इथे आता डी स्क्वेअरला आपण राईट हँड साईडला नेऊन प्लस करून घेऊ आणि 56ला इकडे आणून मायनस करून घेऊ. म्हणजे काय होईल, 81 56 लेफ्ट हँड साईडला येईल तर साईन चेंज होईल, मायनस 56 आणि मायनस डी स्क्वेअर इकडे जाईल तर प्लस डी स्क्वेअर होऊन जाईल. आता 11 मायनस 6 5 कॅरी 1 म्हणजे 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर. आता इथे याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे म्हणून देअरफोर डी इज इक्वल टू काय होईल, प्लस मायनस 5.
कारण की कोणत्याही स्क्वेअरचे दोन रूट असतात, एक प्लस आणि एक मायनसमध्ये. आता आपल्याला एची पण व्हॅल्यू मिळाली आणि डीची पण व्हॅल्यू मिळाली. तर एका ठिकाणी एची व्हॅल्यू किती मिळाली आहे, ए इज इक्वल टू 9 आणि डी इज इक्वल टू 5. आणि दुसऱ्या ठिकाणी ए इज इक्वल टू 9 आणि डी इज इक्वल टू 5. तर आपल्याला मग फर्स्ट टर्म काढायची आहे, सेकंड टर्म काढायची आहे आणि थर्ड टर्म काढायची आहे. तर फर्स्ट टर्म आपल्याला काय दिली आहे, ए मायनस डी, म्हणजे काय होईल 9 मायनस 5 म्हणजे होईल 4. सेकंड टर्म दिली आहे ए, म्हणजे ती कितीची होईल एची 9. आणि थर्ड टर्म दिली आहे ए प्लस डी, म्हणजे काय होईल 9 आणि डीची व्हॅल्यू होईल 5. 9 प्लस 5 किती होत आहे 14. आणि इथे एची व्हॅल्यू 9 घेतली आणि डीची व्हॅल्यू -5 घेऊ इथे. तर मग फर्स्ट टर्म काय होईल, ए मायनस बी, म्हणजेच 9 मायनस -5. तर मायनस मायनस काय होईल प्लस होईल. तर 9 मायनस 4 किती होईल 14. मग सेकंड टर्म आहे ए दिलेला आहे आपल्याला 9. आणि मग आहे थर्ड टर्म आपल्याला काय दिली आहे, ए प्लस डी, म्हणजेच 9 प्लस -5. प्लस मायनस म्हणजे मायनस होईल. तर 9 मायनस 5 किती होऊन जाईल 4. मग आपल्याला ज्या टर्म काढायच्या होत्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म, त्या कोणत्या होईल, एकतर होईल 4, 9, 14 और काय होईल 14, 9 आणि 4. आणि हेच आपल्याला सॉल्व करायचं होतं. प्रॉब्लेम 8. फाइंड द 4 consecutive term in arithmetic progression whose sum is 12 and sum of the third and fourth term is 14. तर आपल्याला 4 consecutive term फाइंड आउट करायचे आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या, आणि त्या 4 consecutive टर्मची सम दिली आहे 12 आणि सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. आणि काय म्हटलं आहे, अज्युम दॅट 4 consecutive टर्म इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स आर ए मायनस डी ही फर्स्ट दिली आहे, ए सेकंड टर्म, ए प्लस डी थर्ड टर्म आणि ए प्लस 2d फोर्थ टर्म. तर आपल्याला पहिली कंडिशन वापरावं लागेल. तर पहिली कंडिशन काय आहे, सम ऑफ द 4 consecutive टर्म इज 12. तर या चारही consecutive टर्मची सम किती दिली आहे 12. तर पहिलं इक्वेशन बनवून घेऊ. फर्स्ट टर्म आहे ए मायनस डी प्लस सेकंड टर्म आहे ए प्लस थर्ड टर्म आहे ए प्लस डी आणि फोर्थ टर्म आहे ए प्लस 2d. आणि या 4 टर्मची जी सम आहे ती दिलेली आहे आपल्याला 12. आता इथे बघा मायनस डी आणि प्लस डी कॅन्सल होऊन जाईल आणि इथे ए ए ए ए 4 टाइम्स आहे, म्हणजे याची ॲडिशन होईल 4a प्लस 2d इज इक्वल टू 12. आता याला 2ने डिवाइड करून आपण थोडं सिम्पल बनवू शकतो. तर या इक्वेशनला 2ने डिवाइड करू. डिवाइड बाय 2 म्हणजे काय होईल, 2ने डिवाइड केलं तर इथे 2a होईल, याला 2ने डिवाइड केलं तर इथे येईल डी आणि याला डिवाइड केलं तर इथे येईल 6. अशा रीतीने आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळून जाईल. आता सेकंड कंडिशन काय दिली आहे, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्मची सम दिली आहे 14. तर थर्ड टर्म आपली आहे ए प्लस डी प्लस फोर्थ टर्म आहे ए प्लस 2d आणि याची सम आपल्याला दिली आहे 14. आता ए आणि एची सम किती होईल,
2a आणि d प्लस 2d म्हणजे 3d इज इक्वल टू 14. ही झालेलं आपलं सेकंड इक्वेशन. तर आपल्याला दोन इक्वेशन दोन कंडिशनचे मिळालेले आहे आणि दोन्ही कोणते इक्वेशन आहे? सायमल्टेनियस इक्वेशन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? या सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व करून ए आणि डीच्या व्हॅल्यूज काढावं लागेल म्हणजे आपल्याला 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मिळून जातील. तर आता बघा इथे पण 2a आहे, इथे पण 2a आहे. तर आपण जर इक्वेशन 1 आणि 2 सबट्रॅक्ट केलं तर 2a कॅन्सल झालं तर आपल्याला डीची व्हॅल्यू मिळेल आणि डीची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल. तर पहिले काय करावं लागेल आपल्याला? इक्वेशन 1 मायनस b. आता पहिले इक्वेशन 1 लिहून घेऊ. काय आहे? 2a प्लस d इज इक्वल टू 6 आणि सेकंड इक्वेशन आहे 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. आता याचं आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्शन करायचं आहे. तर खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मच्या साईन चेंज करावं लागेल. इथे मायनस होईल, इथे मायनस होईल आणि इथे मायनस होईल. तर आता काय होईल? प्लस 2a मायनस 2a कॅन्सल होऊन जाईल आणि इथे आहे प्लस d आणि इथे खालचं साईन वापरायचं म्हणजे मायनस 3d. प्लस d आणि मायनस 3dचं सबट्रॅक्शन होईल मायनस 2d आणि इथे 6 आणि 14चं सबट्रॅक्शन करावं लागेल. 6 आणि 14चं सबट्रॅक्शन किती होईल? 8 होईल आणि सबट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे मायनस 8. आता आपल्याला काय करावं लागेल? तर डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी d इज इक्वल टू मायनस 8 डिवाइड बाय मायनस 2. तर मायनस मायनस कॅन्सल, 2 4 जा 8 म्हणजे डीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 4. आणि आता ही व्हॅल्यू आपल्याला कुठे ठेवावं लागेल? इक्वेशन 1 मध्ये. पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 काय आहे? 2a प्लस d इज इक्वल टू 6. 2a प्लस d इज इक्वल टू 6. इथे डीची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे 4. तर 2a प्लस 4 इज इक्वल टू 6 म्हणजे काय होईल? 2a इज इक्वल टू 6. लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल म्हणजे काय होईल? 2a इज इक्वल टू 6 मायनस 4 2a इज इक्वल टू 2/2. एची व्हॅल्यू होऊन जाईल 1. तर आपल्याला डीची व्हॅल्यू 4 मिळालेली आहे, एची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. तर आपल्याला 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर फाइंड आउट करता येईल. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता फर्स्ट कॉन्झिक्युटिव्ह नंबर आपल्याला काय दिला आहे? a मायनस डी. ए मायनस डी म्हणजे एची व्हॅल्यू आपल्याजवळ 1 आहे आणि डीची व्हॅल्यू आपल्याजवळ 4 आहे. तर याचं काय होईल? -3. सबट्रॅक्शन केलं तर मायनस. सेकंड टर्म आपल्याला दिली आहे ए आणि एची व्हॅल्यू किती आहे? 1. थर्ड टर्म आपल्याजवळ काय आहे? ए प्लस डी. ए प्लस डी. ए आपल्याजवळ आहे 1 आणि डी आहे 4. 1 प्लस 4 किती होईल? 5 होऊन जाईल. आणि मग फोर्थ व्हॅल्यू दिली आहे टर्म ए प्लस 2डी. तर एची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे 1 प्लस 2 इंटू डीची व्हॅल्यू आहे 4 म्हणजे काय होईल? 1 प्लस 8 किती झालं? 9. मग आपल्याला या ज्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म होत्या तो कोणत्या मिळाल्या? -3
1, 5 and 9. These are the fourth consecutive term in arithmetic progression. Problem 9. If ninth term of an arithmetic progression is 0, then show that 29th term is twice the 19th term. तर आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशनची 9th टर्म 0 दिलेली आहे आणि 29th टर्म ही 19th टर्मच्या ट्वाइस आहे हे आपल्याला शो करायचं आहे. तर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? TNचा. आणि TNचा फॉर्म्युला काय आहे? TN इज इक्वल टू A प्लस n-1D. या फॉर्म्युल्याने सोडवावं लागेल. तर सगळ्यात पहिले आपल्याला 9 टर्म दिली आहे 0, तर आपल्याला इथे nच्या जागेवर 9 लिहून टाकावं लागेल, म्हणजे आपल्याला 9 टर्म मिळून जाईल. TNच्या जागेवर 9 इज इक्वल टू A प्लस 9-1D. आता 9 टर्म आपल्याला दिलेली आहे 0 इज इक्वल टू A प्लस 9-1 म्हणजे काय होईल? 80 होईल. म्हणजे आपल्याला पहिलं इक्वेशन कोणतं मिळत आहे? A प्लस 8D इज इक्वल टू 0. हे झालं पहिलं इक्वेशन. ठीक आहे. आता आपल्याला काय शो करायचं आहे? 29 टर्म ही 19 टर्मच्या ट्वाइस आहे. तर पहिले आपण 19th टर्म काढू, मग 29th टर्म काढू. तर 19th टर्मसाठी पण आपल्याला TNचा फॉर्म्युला वापरावा लागेल. TN इज इक्वल टू A प्लस n-1D. तर पहिले 19th टर्म काढायची आहे, तर यांच्या जागेवर आपल्याला 19th लिहावं लागेल. n-19 इज इक्वल टू A प्लस 19-1D. तर 19th टर्म इज इक्वल टू A प्लस 19-1 किती होईल? 18D. आता आपल्याला बघा A प्लस 8D इज इक्वल टू 0 हे पहिलं इक्वेशन मिळालं आहे. तर आपण इथे 18ला 10 प्लस 8 करू शकतो, म्हणजे A प्लस 8D आणता येईल आपल्याला. म्हणजे इथे काय लिहिता येईल आपल्याला? A प्लस 18Dला आपण काय लिहू? 8D प्लस 10D. तर 8D आणि 10D 18D होते. परंतु आता आपण A प्लस 8D याच्या जागेवर किती लिहू शकतो? 0. म्हणजे काय होईल? 0 प्लस A प्लस 8Dच्या जागेवर आपण 0 लिहिलं. 0 प्लस 10D. याचा अर्थ आपल्याला 19 टर्म किती मिळाली? 10D मिळाली. याला आपण इक्वेशन 2 देऊ. कोणती टर्म मिळाली आपल्याला? ती 19 टर्म. आता आपल्याला काढायची आहे 29th टर्म. तर त्याच्यासाठी परत आपल्याला TNचा फॉर्म्युला वापरावा लागेल. TN इज इक्वल टू A प्लस n-1D. आता आपल्याला कोणती टर्म तयार करायची आहे? 29th. म्हणजे nच्या जागेवर 29th लिहायचं आहे. 29 इज इक्वल टू A प्लस nच्या जागेवर लिहावं लागेल 29-1D. मग काय होईल? याला सॉल्व केलं तर A प्लस 29-1 किती होईल? 28D. परत आपल्याला पहिल्या इक्वेशनमध्ये काय दिलेलं आहे? A प्लस 8D इज इक्वल टू 0. तर आता 28ला आपण 8D प्लस 20D लिहू शकतो. A प्लस 28ला काय लिहू शकतो? 8D प्लस 20D. तर 8D प्लस 20D म्हणजे 28D होते. आणि आता आपल्याला A प्लस
8d, a प्लस 8dची आपण इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आहे, a प्लस 8d इज इक्वल टू 0. तर मग आपण इथे काय लिहू शकतो, a प्लस 8dच्या जागेवर 0 प्लस 20d कशावरून, फ्रॉम इक्वेशन 1. आता T29 टर्म इज इक्वल टू 0 प्लस 20d म्हणजेच काय होईल, 29 टर्म इज इक्वल टू काय येईल, 20d. ठीक आहे. आता 29 टर्म आपल्याला किती मिळाली, 20d. आणि इक्वेशन 2 मध्ये 19 टर्म किती आहे, 10d आहे. तर आपण या 20ला 2 इंटू 10d लिहू शकतो. T29 इज इक्वल टू 2 इंटू 20ला आपण काय लिहू शकतो, 10d लिहू शकतो. ठीक आहे. आणि आता या 10dच्या जागेवर आपण 29 टर्म लिहू शकतो, कारण की 29 इज इक्वल टू 10d हे इक्वेशन 2 मध्ये आहे. म्हणजे आता आपण काय लिहू शकतो, T29 इज इक्वल टू 2 इंटू 10d ही कोणती टर्म आहे, 29 टर्म आहे. म्हणजे इथे लिहू शकतो 19 टर्म आहे, T19 कशावरून, फ्रॉम इक्वेशन 2 वरून लिहू शकतो. आणि देअरफॉर 29 टर्म इज इक्वल टू ट्वाइस 19 टर्म. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, शो करायचं होतं.